लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये निर्माण झाल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। म्हातारे मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, अशा प्रकारे काळ सोकावतोय असंही फडणवीस म्हणाले। फडणवीसांच्या जिहाद संदर्भातल्या वक्तव्यावर उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय। जिहादचा अर्थ समजून घ्या असं राऊत म्हणाले। भ्रष्टाचाऱ्यांशी तुम्ही निकाल लावलेत अशी टीकाही राऊत यांनी केली। आमच्या दृष्टीने वोट जिहाद आणि लव जिहाद या दोन्हीमध्ये काहीच फरक नाही असा टोला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करता अशी टीकाही आंबेडकर यांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून नव्या महामंडळांची निर्मिती करण्यात आली आहे। नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे। भाजपनं उमेदवारांच्या निवडीसाठी एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे। प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरवणार आहेत। उद्यापासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय लिहून दिले जाणार आहेत। 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होतील। देशाचे गृहमंत्री वॉर्डांमध्ये बैठका घेतात। ते मुंबईत आले की लुटी संदर्भातला निर्णय होतो। मोदी शहा राज्यात आले की उद्योग राज्याच्या बाहेर जातात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। घटनाबाह्य सरकारच्या संरक्षणासाठी शहा हे दौरे करत असतात अशी टीकाही त्यांनी केली। राज्यात सध्या बैलपुत्र सरकार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। सरकारमधील लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे। अधिकृत पक्ष म्हणून नोंदणी झाली आहे। संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष यापुढे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने ओळखला जाईल। पुण्यात मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला कार्यकर्त्यांची ते बैठक घेतील। ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातल्या जागांचा आढावा घेणार आहेत। चंद्रपूरची जागा भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरल्यानंतरच कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा हे ठरवू असं अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑक्टोबरला पोहरादेवीच्या दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर पोहरादेवीचा परिसर नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। कुठल्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे। परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। पक्षाच्या बैठकांमध्ये जाणीवपूर्वक डावललं जातं असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला। या वादामुळे शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद पडणार नाही असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। विरोधकांच्या टीकेकडे लक्षच देत नाही असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनाही चिमटा काढला। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी हाणले आहेत आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय असं अजब वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात आम्ही ठामपणे साहेबांनी आम्हाला साथ दिली, त्यामुळे आंबेगाव विधानसभेसाठी नक्कीच माझ्या नावाचा विचार होईल याचा आम्हाला ठाम विश्वास असल्याचं देवदत्त निकम यांनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली। संभाजीराजे भेकड नेते आहेत। पुण्यातील राडा हा संभाजीराजे छत्रपती यांनीच घडवला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। माझ्यावर गोळ्या घातल्या किंवा तलवारीचे वार झाले तरी आंदोलन थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। हाके राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पुण्यातल्या घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत।
सोलापुरात मराठा समाज लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक झालाय। मराठा समाजानं जोडेमारा आंदोलन केलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। पुण्यातील राड्याच्या निषेधार्थ आता ओबीसी समाजातर्फे निषेध केला जाणार आहे। दोषींवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली। तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी शिरसाळा पोलीस स्थानकात नोंदवली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळतील। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आचारसंहितेपूर्वी खात्यात जमा होतील असं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यातील गोशाळांमधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या संदर्भातल्या अध्यादेशावर राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी स्वाक्षरी केली आहे। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे। समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार आता वेतन देण्यास अतिरिक्त खर्चाला सुद्धा सरकारने मंजुरी दिली आहे। समितीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरातील संत नामदेव पायरी इथे जल्लोष केला। मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयातील डीनची आता बदली करण्यात आली आहे। राहुल गांधींना नाशिकच्या कोर्टानं समन्स बजावलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात हे समन्स बजावण्यात आलं आहे। नायर रुग्णालयातल्या घटनेप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे। नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीत असून मुलींना धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती आहे। स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदा यांना लागली। गोविंदा यांना तुर्तास रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांची प्रकृती स्थिर आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीतल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली। आत्राम यांनी वसतिगृहातल्या विविध गोष्टींची पाहणी केली। अस्वच्छतेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। मालवण पुतळा दुर्घटनेच्या नंतर रत्नागिरी नगर परिषद अलर्ट मोडवर आहे। शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्टच्या मार्फत तपासणी केली जाणार आहे। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गरबा फक्त हिंदूंसाठी आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना देण्यात आल्या आहेत। गरबा कार्यक्रमात प्रवेश देताना आधार कार्ड बघूनच प्रवेश द्यावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे। सोलापुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढला। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला। यावेळेला हातात फलक घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बीडच्या अंबेजोगाईत शक्तीपीठ योगेश्वरी देवी नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 52 CCTV कॅमेरे इथे बसवण्यात आले आहेत। वाशिमच्या सरकारी कार्यालयाच्या समोर घरेलू कामगारांच्या अर्जासाठी महिलांनी पुन्हा एकदा मोठी गर्दी केली। यावेळेला घरेलू कामगार नोंदणीसाठी होणारी गर्दी टाळण्याकरता सुलभ प्रक्रिया राबवण्याची मागणी या महिलांच्याकडून करण्यात आली आहे। देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावात गव्यांच्या कळपानं अक्षरशः धुडगूस घातला। परिसरात असलेल्या आंब्याच्या बागांमध्ये या गव्यांचं वास्तव्य आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी PMRDAचे आयुक्त योगेश म्हसे यांना एक पत्र पाठवलं आहे। PMRDAच्या हद्दीमध्ये पाणी पुरवठा करण्यास त्यांनी नकार दिला आहे। त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जत तालुक्यातील रेवनाळ इथे लांडग्यानं मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला। या हल्ल्यात 24 मेंढ्या दगावलेत। यात 4 लहान पोकरांचाही समावेश आहे।
या घटनेनं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत देण्यात आली। पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करत कुणाला 5, कुणाला 21 तर कुणाला 30 रुपये गुंठा अशी नुकसान भरपाई दिली आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबे बंदराच्या उभारणीला राज्य सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती आहे। या बंदराच्या उभारणीसाठी 4,259 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात 5 ते 7 रुपयांची घसरण झाली आहे, तर लसूण आणि बटाट्याचे भाव मात्र अद्यापही स्थिर आहेत। अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ अरबट यांच्या वाहनावर अज्ञातानं गोळीबार केला। अरबट यांच्या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात वलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पाटोळे यांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा आरोप अरबट यांनी केला। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईहून गुजरातच्याकडे जाणारा एक कंटेनर आश्रमशाळेच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली। सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही। चोपडा तालुक्यातील अडावत इथे एका 28 वर्षीय तरुणाची अज्ञातानं हत्या केली। पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह सापडला। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू करण्यात आली। नाशिकच्या पंडित कॉलनीत पहाटेच्या सुमारास एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। वर्दळीच्या ठिकाणी धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांच्याकडून अधिक तपास केला जातोय।